तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावरती पेडणे इथे बोगद्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वाहतूक काही काळ त्यामुळे थांबवण्यात आली होती। पाणी बाहेर काढल्यानंतर रात्री उशिरा वाहतूक सुरू झाली। या कारणामुळे मार्गावरती धावणाऱ्या गाड्या या ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। कोकण रेल्वेचे कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यरत होते। त्यामुळे 12618 मंगला एक्सप्रेस कणकवली इथे थांबवण्यात आली होती, तर 12051 जनशताब्दी सावंतवाडी इथे थांबवण्यात आली। 22119 तेजस एक्सप्रेस ही कुडाळ इथे थांबवण्यात आली होती। त्याच पद्धतीने 22660 कोचिवली एक्सप्रेस वैभववाडी इथे थांबावी लागली होती। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, आपण नेहमी बघतो वरून पाणी मोठ्या प्रमाणात पडतं, मात्र इथे खालून पाणी खूप मोठ्या प्रमाणात येतंय, जे काढणं अर्थातच जिकिरीचं बनलं असणार आहे इथल्या कर्मचाऱ्यांना। नक्कीच कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथे बोगद्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे बोगद्यात पाणी जमा झालेलं होतं आणि ही बाब मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी एक्सप्रेस गाडी होती ती थांबवण्यात आलेली होती। यामुळे झालं असं की या मार्गावर धावणाऱ्या गाड्या या ठिकठिकाणी थांबवण्यात आलेल्या होत्या। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असं करणं गरजेचं होतं असं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जाते। कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हे पेडणे येथे ज्या ठिकाणी पाणी जमा झालेले त्या बोगद्यात दाखल झाले, त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। दरम्यान कोकण रेल्वेचे कर्मचारी त्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम करत होते। आताच्या परिस्थितीत सध्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत, खास करून मंगला एक्सप्रेस असेल किंवा जनशताब्दी असेल किंवा तेजस एक्सप्रेस असेल, या सर्व गाड्या उशिरा धावत आहेत। एकंदरीत कोचिवली एक्सप्रेस ही वैभववाडी येथे थांबवण्यात आलेली आहे। पावसाचा जोर आता काही वेळासाठी ओसरलेला आहे, मात्र जर पाऊस काही वेळाने पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती पुन्हा तशीच होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते। नक्कीच, आणि या संदर्भात आता सध्या तातडीने केलेलं काम हे महत्त्वाचं ठरलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।